नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या दैनंदिन आहारामध्ये बरेचदा आपल्याला डायटिशियन्स जे असतात ते ओट्स खा असं सांगतात. म्हणजे ओट्सचा समावेश तुमच्या आहारामध्ये करा असं सांगतात. आणि मग आपण ते दुधामध्ये थोडेसे शिजवून घेऊन त्याच्याबरोबर फळं असं आपण खातो. पण ओट्सचेही वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो घरी, जसे पदार्थ वेगवेगळे आपण करून खाऊ शकतो. तर आज मी तुमच्याशी ओट्सपासून तयार केलेला असा एक पदार्थ शेअर करणार आहे, जो अतिशय टेस्टलाही सुंदर लागतो. तो आहे ओट्सचा उत्तप्पा. तर चला आपण त्याचं साहित्य आधी बघूया. ओट्सचा उत्तप्पा तयार करण्यासाठी जे साहित्य लागतं ते एवढं आहे. ते मी तुम्हाला समजावून सांगते. हे मी साधे ओट्स घेतलेले आहेत. हे पाऊण वाटी घेतलेले. बारीक रवा आहे, हा मी पाव वाटी घेतला. पाव वाटी तांदूळाची पिठी, पाव वाटी दही घेतलं आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला, थोडं पाणी लागेल, मीठ लागेल चवीपुरतं आणि त्याच्यामध्ये घालायला बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरे पावडर, कोथिंबीर एवढं आपल्याला लागणार आहे. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकता, पण आत्ता मी तुम्हाला दाखवण्यापुरतं फक्त कांदा आणि टोमॅटो मिरची एवढंच घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यासाठी एक प्रोसेस करायची आहे. ती प्रोसेस अशी आहे की आपल्याला आधी ओट्स आणि रवा हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. तर मी ते आधी करून आणते आणि मग बाकी पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते. आता मी तुम्हाला हे मिक्सिंग कसं करायचं दाखवते. हे मी बारीक रवा आणि ओट्स बारीक करून घेतलेत. हे अगदी बारीक नाही केले, थोडेसे भगराळ ठेवलेले. तर ते आधी आपण या बोलमध्ये काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला ही तांदूळ पिठी घालायची. चवीपुरतं आपल्याला या सगळ्याला पुरेल असं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि आता हे पाववाटी दही घालायचं आहे याच्यामध्ये. थोडंसं तेल घालणार आहे मी याच्यामध्ये. साधारण 1 चमचा तेल मी याच्यात घातलेलं आहे. आता आपल्याला पाणी घालायचं आहे. रवा हा नेहमी फुगतो आणि ओट्ससुद्धा फुगतात. त्या अंदाजाने आत्ता आपण थोडं कमी घालूया पाणी आणि हे असं छान घोटायचं. एक 10 मिनिटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे हे चांगलं मुरेल. त्याच्यानंतर आपण उत्तप्पे करायला घेऊया. हा मी निर्लेपचा तवा ठेवलेला आहे. त्याच्या खाली गॅस लावते. त्याला आपण थोडं तेल लावून घेऊया. आता मगाशी भिजवलेलं जे पीठ होतं ते बऱ्यापैकी मुरलं असावं. त्याच्यात मी थोडं पाणी घालणार आहे. ढवळते. उत्तप्पा हा थोडा जाड असतो, त्याच्यामुळे आपण ती कन्सिस्टन्सी ठेवायचा प्रयत्न करूया. तवा तापू द्यायचा छान आणि कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, मिरची आणि जिरे पावडर ही आपल्याला उत्तप्प्यावर वरून घालायची.
आता हा उत्तप्पा घातलेला आहे. याच्यावरती मी कांदा असा छान घालते वरून. तुम्ही वेगवेगळ्या भाज्या, गाजर वगैरे सुद्धा चिरून घालू शकता. वेगवेगळ्या भाज्यांचं मिश्रण घालू शकता, पनीर घालू शकता. टोमॅटो घालते. बारीक चिरलेली मिरची अगदी थोडी घालणार आहे मी. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे वाढवू शकता. आमच्याकडे मिरची खूप कमी खातात. त्याच्यानंतर ही जिरे पावडर आहे, ती पण मी थोडी घालते अगदी. यानी एक छान टेस्ट येते त्याला. आणि वरून शेवटी कोथिंबीर. आता मी गॅस थोडा वाढवला आहे आणि याच्यावरून मी थोडं तेल घालणार आहे. आता हा होऊ द्यायचा छान. मीडियम गॅस ठेवलेला आहे. आपण पारंपरिक पद्धतीने नेहमीच उत्तप्पा करतो, म्हणजे तांदूळ भिजवून त्याच्यामध्ये थोडी उडदाची डाळ असं भिजवून त्याचं मिश्रण करून ते आंबवून असं आपण जनरली करतो. पण हा झटपट उत्तप्पा एक करू शकतो आपण, आणि तो हेल्दीसुद्धा आहे कारण तो ओट्सचा आहे. आता बघा हे थोडं साईडनी कोरडं व्हायला लागलं आहे. आता आपण हा उलटवू शकतो. आता मी गॅस फुल केला आहे. हा दोन्हीकडनं छान भाजून घ्यायचा. खरपूस झाला पाहिजे, कुरकुरीत होतो तो थोडासा छान. पहिला उत्तप्पा व्हायला जनरली वेळ लागतो, कारण तवासुद्धा पुरेसा तापलेला नसतो. आपल्याला तव्याच्या टेम्परेचरचा अंदाज नसतो. नंतरचे भराभरा होतात. त्याच्यावर घातलेला कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं छान शिजू द्यायचं आणि मग हा पुन्हा उलटवायचा आपल्याला. तर बघूया आपण झाला असेल. हे बघा किती छान झाला आहे. आतल्या भाज्या छान कॅरमलाइज झाल्या. आता हा अगदी थोडा वेळ मिनिटभर ठेवायचा, म्हणजे हा कुरकुरीत होईल. आणि हा प्लेटवर काढूया आपण. अतिशय झटपट होणारा हा पदार्थ आहे. ब्रेकफास्टसाठीचे वेगवेगळे पदार्थ करताना आपल्याला असं वाटतं की आता अजून काय करू शकतो आपण, तर हा एक हेल्दी ऑप्शन आपल्याकडे आहे. तर झालेला आहे. मी गॅस कमी करते आणि प्लेटवर काढते. हे बघा. उत्तप्पा आपला तयार आहे. मला तुम्हाला हे सांगायला आवडेल
की हा पदार्थ जिने मला शिकवला ती माझी लहानपणापासूनची जवळची घट्ट मैत्रीण अंजली दयाळ. तर तिने मला हा ओट्सचा उत्तप्पा कसा करतात हे शिकवलं. कारण मी तिच्याकडे राहायला गेले होते तेव्हा ती हा उत्तप्पा करत होती. मी तिला कुतूहलाने विचारलं की हे तू काय करते, ओट्सचं काय करते? तेव्हा तिने मला सांगितलं की त्याचा मी उत्तप्पा तयार करणार आहे. मग मी तो तिच्याकडे शिकले आणि घरी करून बघितला. त्याच्यानंतर मी करायला लागले. तर आज मी हा तुमच्याशी ओट्सचा उत्तप्पा शेअर केलेला आहे. तो कसा झाला आहे तुम्ही टेस्ट करून बघा. त्याच्याबरोबर छान हिरवी चटणी घेतलेली. मस्त झाला. तुम्ही जी ओरिजिनल उत्तप्पाची टेस्ट असते ना ती अजिबात याच्यामध्ये आपण मिस करत नाही आहे. फक्त तो आंबवलेपणा जो असतो तो नाही आहे याच्यामध्ये. खूप जणांना त्याच्यापासून त्रास पण होतो. त्याच्यामुळे मी म्हणेन की हा उत्तप्पा जर तुम्ही करून बघितला तर तुम्हाला आंबवलेला पदार्थसुद्धा खायची गरज पडणार नाही आणि हा हेल्दी ऑप्शन आहे. तर तुम्ही हा उत्तप्पा घरी करून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.